तर 2 दिवसामध्ये मी किती ब्लाऊज शिवले आहेत ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला तर पाहूया आपण एक-एक ब्लाऊज. तर काही ब्लाऊजला मी गुंड्या म्हणजे लावलेल्या आहेत, हात शिलाई वगैरे केलेल्या आहेत, काहींना केलेल्या नाहीत. तर बघा अशा पद्धतीने आणि आता खूप सारे ब्लाऊज शिवायचे आहेत भरपूर सारे, म्हणून माझ्या चॅनलवरती व्हिडिओ पण येत नाहीत. पण नक्की प्रयत्न करेन मी रेग्युलरली व्हिडिओ टाकण्याचा. तर बघा हा ब्लाऊज 4 टक्स होता अगोदरचा आणि हा पण आहे आणि जरा वेगळं वाटावं म्हणून जरा छानपैकी मी वेगळ्या कलरचा पायपिंग केलेला आहे. तर हा आहे बघा एकच आहे, एकच होता एका कस्टमरचा छोटासा साईजचा, त्याला पण गुंडी लावली आहे मी. आणि आता हा आहे बघा 3 पीस शिवलेला आहे मी. खूप सोपी पद्धत आहे 3 पीसची. ह्याचा पण मी व्हिडिओ नक्की घेऊन येईन. तर पाठीमागे असं साधा गोल गळा केलेला आहे. सगळे साधेच आहेत, डिझाईन कोणतेही याला नाही आहे, साधे सिंपलच शिवलेले आहेत. कारण खूप ब्लाऊज आहेत शिवायचे तसेच राहिलेले आहेत. काही कामानिमित्त काही मध्ये माझी तब्येत खराब झाली होती म्हणून मला शिवणं झालं नाही, म्हणून मग व्हिडिओ पण केला नाही. व्हिडिओ केल्यानंतर मग वेळ जातो म्हणून मग फक्त ब्लाऊज शिवला आणि मग शिवलेले दाखवावं म्हणलं, तुमच्यासोबत शेअर करावा. तर हा कटोरी ब्लाऊज आहे बघा, खूप साधा आहे, अस्तरचा नाही आहे, खूप छान फिनिशिंग आलेली आहे. हा पण साधाच आहे, याला गुंडी लावली नाही अजून, हा पण कटोरीच आहे. तर तुम्हाला माझ्या ब्लाऊजची फिनिशिंग छान वाटली तर नक्की कमेंटमध्ये कमेंट करा आणि लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.